शिंदे आज आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन शिक्षण या कार्यक्रमातील मराठी विषयाच्या तासिकेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला एकूण 7 कविता आणि एक गीत काव्यानंदासाठी ठेवलेलं आहे. यापैकी आज आपण भाग 4 पान क्रमांक 71 वरील पद्य सोहळा वनवासी प्रसिद्ध कवी रानकवी तुकाराम धांडे यांची कविता आज पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. एकूण 28 ओळींची जरी ही कविता असली, तरी इतर कवितांपेक्षा ही कविता वेगळी कशी? हिचं वेगळेपण काय आहे? ते आज आपण अभ्यासणार आहोत. खरं तर वनवासी हे नाव उच्चारताच आपणाला रामसीतेने भोगलेला वनवास आठवतो. वनवास म्हणजे आपणाला दुःखमय यातना, वेदना आठवतात. पण या कवितेमध्ये मात्र आपणाला दुःखाची किनार किंवा दुःखाची झालर पाहायला अजिबात कुठेच मिळत नाही. तर ओळी-ओळीमध्ये आपणाला या कवितेमध्ये आनंद पेरलेला पाहायला मिळतो. जीवनाकडे आनंददायी दृष्टिकोनातून कसं पाहावं, समाधानानं जीवन कसं जगावं, आपल्यात सकारात्मक विचार कशा पद्धतीने रुजवावेत, ही शिकवण देणारी ही कविता आहे. ही म्हटलं तर एक निसर्गात्मक कविता आहे. म्हटलं तर एक मुक्त छंदात्मक कविता आहे आणि हे एक अभिनय गीत सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशी ही आपली कविता आज आपल्याला अभ्यासायची आहे. आपल्या कवितेचं नाव आहे वनवासी. आपण सुरुवातीला कवितेचा विषय पाहूया. कवितेचा विषय काय आहे बघा. निसर्ग वर्णन आणि वनवासी लोकांच्या अ, जीवनशैलीचे वास्तव चित्रण या कवितेमध्ये आलेलं आहे. या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे बघा. डोंगरदऱ्यात जीवन जगणाऱ्या वनवासीविषयी त्यांच्या निसर्ग प्रेमाविषयी वर्णन इथे आलेलं आहे. वनवासी मुलांची जीवनशैली, त्यांची स्वप्ने, महत्वाकांक्षा, त्यांचा उत्साह याबाबतचे बारकावे ग्रामीण बोलीभाषेतून इथे शब्दबद्ध केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचा विषय बघितला आपण. आपण आता कवितेचे कवी अ, तुकाराम शिवराम धांडे यांचा आपण थोडासा परिचय करून घेऊया. यांना रानकवी सुद्धा असं म्हटलं जातं. यांचा जन्म तुकाराम शिवराम सॉरी नाव पूर्ण यांचं तुकाराम शिवराम धांडे, गाव मुक्काम आंबेगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर इथे झालेला आहे. यांचा जन्म 1961 मध्ये झालेला आहे. अजून ते हयात आहेत. पायात पायजमा, पांढरा शर्ट, केस थोडे वाढलेले, अगदी अब्दुल कलामांसारखे, पायात चप्पल आणि खांद्याला शबनम अशी छबी ज्यांची पाहायला मिळते, असे तुकाराम शिवराम धांडे. रानकवी, रानवाटेवरचा कवी असं सुद्धा यांना म्हटलं जातं. नाना पाटेकर यांचे अत्यंत आवडते कवी. कारण नाना पाटेकरांना कवी तुकाराम धांडेंच्या कविता अगदी मुखोद्गत पाठ होत्या. शाळा कॉलेजमध्ये त्यांनी अनेक नाटकात कामं केली आहेत. नाटुकली सादर केली असेल, तमाशामध्ये त्यांनी सोंगाड्या म्हणून सुद्धा काम केलं आहे. नटसम्राट या नाटकामध्ये सुद्धा त्यांनी आपली भूमिका बजावली होती. असे हे आपले रानकवी, कवी तुकाराम शिवराम धांडे. यांची साहित्य संपदा सुद्धा भरपूर आहे. विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यामधून त्यांनी बरचसं कविता लेखन केलेलं आहे. कविता आणि ललित लेखन सुद्धा त्यांनी कथा आणि ललित लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. वळीव हा त्यांचा कविता संग्रह अतिशय सुप्रसिद्ध आहे. निसर्ग व माणूस हा त्यांचा लेखनाचा विषय. 1991 मध्ये वणी येथे एक संमेलन झालं होतं. त्या संमेलनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांचं वळीव पुस्तक आहे, कविता संग्रह आहे, ते अतिशय प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय राज्य पुरस्कार त्यांच्या कविता संग्रहाला मिळालेला आहे 2008 मध्ये. आणि या कविता संग्रहामध्ये एकूण 67 कविता आहेत. आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण करणारा हा एक कविता संग्रह आहे. हा जो कविता संग्रह आहे, या कविता संग्रहाची अमेरिकेने सुद्धा दखल घेतली होती
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंत हा कविता संग्रह पोहोचलेला होता. या संग्रहातील रानवेडी ही कविता इयत्ता 3रीच्या पाठ्यपुस्तकात आणि वनवासी ही कविता इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेली आहे. म्हणजे आपली जी आजची कविता आहे, तर ती वळीव या कविता संग्रहातून घेतलेली आहे. वनवासी बघा, विद्यार्थी मित्रांनो, असं म्हटलं आपल्यासमोर लिहिलं होतं, की कवितेच्या शीर्षकाचा जरी आपण शीर्षक जरी पाहिलं, त्याचा अर्थ जरी पाहिला, तरी वनात राहणारी माणसं असं वाटतं आपल्याला लगेच. अ, काही लोकांनी त्यांना सांगितलं, की आदिवासींची कविता आहे. मग आदिवासी हे शीर्षक त्याला दिलं असतं तर अतिशय योग्य वाटलं असतं. पण कवी म्हणाले, की या वनामध्ये, या जंगलामध्ये राहणारे लोक हे सर्वच लोक आदिवासी नाहीत. पण इथे राहणारे सर्वच लोक हे वनवासी आहेत आणि ही कविता येथील सर्वच लोकांचे जीवनाशी संबंधित आहे. म्हणून मी वनवासी हे शीर्षक या माझ्या कवितेला दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचा प्रत्यक्ष भावार्थाला सुरुवात करूया. बघा, आपली कविता एकूण 28 ओळींची आहे. बघा, कवी आपल्याला काय संदेश देतात या कवितेच्या मार्फत. आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. बघा, इथे कळसू म्हणजे कळसूबाईचं शिखर, उघडी बोडकी म्हणजे अंगावर वस्त्र नसणारी, परवरा म्हणजे प्रवरा नदी, असं इथे आलेलं आहे. ही वनवासी मुलं काय म्हणतात पहा, आम्ही डोंगर दऱ्यांमध्ये निसर्गामध्ये निसर्गाचाच घटक होऊन निर्भयपणे वावरत असतो. डोंगर हा आमचा बाप आहे आणि कळसू ही आमची आई आहे. आम्हाला कपडे देखील घालायला मिळत नाहीत. आम्ही उघडी बोडकी आहोत, तरीही आम्ही या जंगलामध्ये परवरा माईची बाळं म्हणून निर्भयपणे वावरतो. आता इथे जे वनवासी मुलं आहेत, तर ते आपल्याला या डोंगर राजाची आणि या कळसूबाईची आणि परवरा माईची उघडी बोळकी आम्ही मुलं आहोत, असं आपल्याला सांगतायत. कळसूबाई हे शिखर जे आहे, तर ते अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथील नाशिक इगतपुरी महामार्गावरील घोटीपासून पुढे थोडं गेल्यावर हे शिखर लागतं. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची 1646 मीटर एवढी आहे आणि परवरा म्हणजेच प्रवरा नदी ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामधील आहे. ही एक गोदावरीची उपनदी आहे. ही मुलं आपल्याला सांगतायत, की आमचं जे स्थान आहे, तर आम्ही डोंगर राजाची मुलं आहोत, कळसूआईची मुलं आहोत. आम्हाला वस्त्र जरी घालायला नसली, तरी आम्ही परवरा माईची बाळं आहोत. पुढचा कडवा पाहूया. घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून, देऊ खुशीत ढेकर. बघा, भोकर ही एक रान वनस्पती आहे, की ज्याच्या पाना-फुलापासून भाजी बनवतात. आता इथे व म्हणजे बघा, हाताव, व म्हणजे वर म्हणायचं असेल तर व असा शब्द त्यांच्या बोलीभाषेमध्ये उच्चारला जातो. इथे एक वाक्प्रचार देखील आलेला आहे, ढेकर देणे म्हणजे पोट भरणे. जेवून पोट भरल्यानंतर पोटातून आवाज येतो का नाही, त्याला ढेकर देणे असं म्हणतात. या ओळीमध्ये वनवासी मुलांचं खाणं-पिणं याबाबतचे चित्रण इथं आपल्याला कवीने करून दाखवलेलं आहे. आजकाल आपण पाहतो, की आईने मुलांच्या आवडीचा जरी पदार्थ केला, तरी सुद्धा मुलं आईवरती रुसतात, रागावतात. पण ही मुलं मात्र रागवत नाहीत, रुसत नाहीत. रोजचं साधं जेवण आहे, तरी सुद्धा आनंदानं, समाधानानं जेवतात. ही मुलं म्हणतात, "आम्ही हातावर भाकरी घेतो, भाकरीवर पाल्याची भाजी घेतो, म्हणजे भोकराची भाजी घेतो आणि मोकळ्या वातावरणात खडकावर म्हणजे खाऊ खडकावर, खडकावर बसून निवांत खातो आणि खुशीत ढेकर देतो." उद्याच्या जेवणाची भ्रांत असणारी मुलं पण समाधानात मिळेल ते पोट भरून जेवतात आणि आनंदानं जीवन जगतात. याचं चित्रण, वर्णन आपल्याला कवीने इथे करून दाखवलं आहे. पुढचा कडवा पाहूया. वाऱ्यासाठी वर पांघर वाळ, लोळू पृथ्वीवरती. बघा, इथे भोवती, भोवती म्हणजे भोवती, संगती, संगती म्हणजे सोबती आणि इथे सुद्धा 2 वाक्प्रचार आलेले आहेत. आभाळ पांघरणे म्हणजे उघड्यावर उघड्यावर संसार असणे किंवा आणि वाऱ्यात संगे पळणे म्हणजे वाऱ्याच्या वेगाने पळणे. बघा, या कडव्यामध्ये वनवासी मुलाचं खेळणं, पळणं, झोपणं, त्यांचं आभाळाशी असलेलं, पृथ्वीशी असलेलं नातं या ओळीमध्ये प्रगट झालेलं आपल्याला दिसून येतं.
आजकाल आपण पाहतो, की ग्रामीण शहरी भागातील मुलं कॅरम, फुटबॉल, क्रिकेट असे खेळ खेळतात. झोपायला मऊ बिछाणे असतात, पांघरायला मऊ पांघरूण आहे. या सर्व सुविधा त्यांच्याकडे आहेत. तरीसुद्धा काही मुलं सुखी समाधानात जगत नाहीत, हे आपल्याला दिसून येतं. पण अशी कुठलीच साधनं, कुठल्याही सुविधा या मुलांकडे नाहीत. कारण 18-20 दारिद्र्य. तरीही ही काय म्हणतात पहा, की टेकडीभोवती खेळणं आणि वाऱ्याच्या संगे पळणं हेच आमचे खेळ. ना मोबाईल नाही, ना क्रिकेट नाही, काही नाही. कुठल्याही खेळाला आमच्या जीवनात स्थान नाही. म्हणजे या वनवासी मुलांना झोपायला मऊ बिछाना नाही, पांघरायला पांघरूण नाही, जमीन हेच अंथरूण आहे आणि आभाळ हेच पांघरूण मानून ही मुलं आनंदाने, सुखासमाधानाने मुलं झोप घेतात. इथे एका बाजूला या मुलांची 18-20 दारिद्र्य असणारी परिस्थिती दिसून येते. परंतु दुसऱ्या बाजूला प्रतिकूल परिस्थिती असून देखील आनंदाने कसं जीवन जगावं, ही मुलं आपल्याला शिकवून देऊन जातात. एवढंच नव्हे तर रडायचं नाही, लढायचं ही प्रेरणा आपल्याला या ओळी-ओळीमधून ओळी-ओळीमधून मिळते. पुढील कडवं पाहूया. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळ पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे. बघा, वाघाच्या लवणाचे ही एक संकल्पना इथे थोड्याशा आपल्याला अनोळखी संकल्पना आलेल्या आहेत बघा. वाघाच्या लवणाचे म्हणजे डोंगरातील एखादी खोलगट जागा जिथे वाघ वास्तव्याला असतात. असं ठिकाण म्हणजे वाघाचं लवण. वांदार म्हणजे माकड, वहाळ म्हणजे ओहळ आणि उंबरमाळ म्हणजे उंबराची झाडे असलेलं टेकडी किंवा पठार तिथं जिथं मुलं खेळतात आणि तिथं उंबराची झाडं भरपूर आहेत अशी ठिकाणं. बघा कवीच्या मते ज्या निसर्गामध्ये किंवा डोंगराच्या परिसरामध्ये जगलो, वाढलो त्या निसर्गातील काही भागांना, काही ठिकाणांना अगदी पूर्वजांनी किंवा वाडवडिलांनी अनेक नावं दिलेली आहेत. त्यापैकीच म्हणजे वाघाचं लवण, वांदारनळी, उंबरमाळ असा उल्लेख इथे त्यांनी केलेला आहे. आपण सुद्धा आपल्या भागात आंब्याची भरपूर झाडं असतील तेव्हा आमराई म्हणतो. नागांची संख्या जिथं जास्त आहे त्याला नागझरी म्हणतो. जांभळाची झाडं जास्त आहेत त्याला आपण तिथं जांभूळ डोह असे म्हणतो. तसंच इथं जिथं जास्त वास्तव्याला वाघ वाघ जिथं जास्त वास्तव्याला राहतात, त्याला वाघाचं लवण म्हणतात किंवा वनवासी मुलं काय म्हणतात पहा, वाघ जिथं जास्त वास्तव्याला असतात, त्या लवणावरतीच, त्या घळीमध्ये, त्या खोलगट भागामध्ये आमच्या वाड्या, वस्त्या आणि तिथंच आमचा वावर असतो आणि वानराचा वावर जिथं जास्त असतो, तिथंच आम्ही खेळतो, तिथंच बागडतो. म्हणून आम्ही वनवासी मुलं म्हणजे वाघ आणि माकड असं ते स्वतःला म्हणून घेत आहेत. एवढंच नव्हे, तर पावसाळा सुरू झाला, की 2 डोंगरावरून पडणारं पावसाचं पाणी त्या डोंगराच्या दरीतून व्हायचं. त्याला पावसाळ्यात ओहळाचं रूप प्राप्त व्हायचं. म्हणून ही मुलं म्हणतात, की ओढ्याच्या पलीकडे आमचं गाव आहे. एवढंच नव्हे, तर त्या पलीकडे एक मोठं माळरान आहे. त्या माळरानावर जनावरं हिंडत असतात. ही मुलं तिथं खेळतात, बागडतात आणि त्याच माळरानावरती अनेक उंबराची झाडं असल्यामुळे त्याच जागेला उंबरमाळीचे ते कवीनं म्हटलेलं आहे, की जिथं मुलं टेकडीवरती जाऊन खेळतात अशा ठिकाणाला. बघा, वाघाच्या लवणाचे, वांदार, वहाळ आणि उंबरमाळीचे या संकल्पना आपल्याला कळलेल्या आहेत. ह्या वास्तव्याच्या खुणा आहेत त्यांच्या. बघा, पुढचं कडवं पाहूया. बसो सूर्याचं रुसून, पोहू चंद्रांक हसून, बोलू वाज तिकिड्याशी, नाचू घोंगडी नेसून. बघा इथे थोडंसं आपल्याला शब्द उच्चारायला वेगळा उच्चारायचा आहे. अ, तिंकिड्या असा शब्द दिलाय तिथे, पण कवीने एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं, की तिंकिड्या असा शब्द तिथे उच्चारायचा नाही. आपल्याला तिकिंड्या असा शब्द तिथे उच्चारायचा आहे आणि ते वाज असा शब्द आलेला आहे, तिथे बाज असं म्हणायचंय. बघा, बसू सूर्याचं रुसून म्हणजे सूर्याचं रुसून म्हणजे पहा, की जेव्हा ही मुलं दुपारच्या उन्हामध्ये खेळत असतात, दिवसभर खेळत असतात, तेव्हा काय होतं, या मुलांना खूप ऊन लागतं, उन्हाचे चटके लागतात किंवा अशा वेळी काय वाटतं मुलांना, की आपण कुठेतरी थंडगार सावलीमध्ये बसावं. मग ही ही पोरं काय करतात, की आपला खेळ थांबवून कुठेतरी झाडाच्या गर्द सावलीमध्ये थंड असं ठिकाणी बसतात. म्हणजे हे इथं अभिनय असा कवीने दाखवलाय, की आपला खेळ मोडून मुलं सूर्यावरती रागवून आपला खेळ मोडून थंड सावलीमध्ये म्हणजे सावलीमध्ये जाऊन बसणं आपला खेळ मोडून म्हणजे हेच सूर्यावरचं रुसणं आहे, की त्यांना आपला खेळ मोडावा लागतो. पाहू चंद्राक हसून
बघा संध्याकाळी या वनवासी लोकांची जेवणं झाल्यानंतर जेवण आटोपले की मुलं चंद्रप्रकाशात खेळतात, बागडतात. चंद्राकडे पाहून ते आनंदाने हसतात. एवढंच नव्हे तर रात्री जमिनीवरती पडून आकाशातील चंद्र, तारे हे पाहत असतात आणि चंद्राकडे पाहून आनंदी होतात. बोलू वाज तिंकिड्याशी असं दिलंय. इथे बाज आणि तिकिंड्याशी असं म्हणायचं आहे आपल्याला. बाज म्हणजे बाजणं आणि तिकिंड्या म्हणजे 3 नक्षत्र असं. म्हणजे बाज म्हणजे 4 चौकोनासारखे असे तारे आपल्याला आकाशामध्ये दिसतात आणि त्याच्या पाठीमागे आपल्याला 3 तारे दिसतात. म्हणजे एकूण 7 तारे. म्हणजे हा सप्तर्षी तारा तयार होतो. यालाच बाज तिकिंडा असं म्हणतात. मग या ताऱ्यांशी बोलूया, या ताऱ्यांशी गाणे गाऊया सोबती आणि आपली घोंगडी घेऊन संध्याकाळी नाचू घोंगडी नेसून आपली घोंगडी घेऊन नृत्य करतात आणि असं आपलं आनंदी जीवन जगतात. पहा पुढचं कडवं पाहूया. डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडाकड्यांवरी, बोलू पक्ष्याच्या बोलीत. बघा, इथं एक वाक्प्रचार आला आहे. आभाळ पेलणं म्हणजे ऊन, वारा, पाऊस यांच्याशी सामना करणं किंवा संकटाशी सामना करणं असं म्हणतात. इथं शिव असा शब्द आलाय. आपण काय म्हणतो सिंह, पण त्यांच्या ग्रामीण बोलीभाषेमध्ये शिव असं म्हणतात. म्हणजे कितीही संकट आली तरी निसर्गातील हे प्राणी, पक्षी कसं आनंदानं जीवन जगतात, तसंच आम्ही वनवासी मुलं धाडसी वृत्तीनं, आत्मविश्वासानं वनामध्ये वावरत असतो. कितीही संकट आली तरी आम्ही सिंहासारखेच जगतो. हिंदू झाडाकड्यांवरी आम्ही या जंगलात सर्व ठिकाणी वावरतो, सर्व ठिकाणी फिरतो. मग झाडे असोत किंवा कडे असोत, या सर्व ठिकाणी आम्ही वावरतो आणि निसर्गातील पक्ष्यांशी आम्ही त्यांच्याच आवाजात, त्यांच्याच बोलीभाषेमध्ये बोलतो. कारण ही पोरं तिथं लहानपणापासून राहिलेली असतात. त्यांना सगळ्या पक्ष्यांचे आवाज माहीत झालेले असतात. त्यांची जवळ भाषा ती शिकल्यासारखे असतात. मग कुठे फिरायला गेली, एखाद्या पक्षाने आवाज काढला, की त्याच आवाजामध्ये आपण सुद्धा आवाज काढणे, म्हणजे यांचा असा खेळ चालू असतो. एकदम आनंदामध्ये आपलं जीवन जगत असतात. बघा, आम्ही सश्याच्या वेगानं जाऊ डोंगर येंगून, हात लावू गंगना, येऊ चांदण्या घेऊन. बघा, डोंगर येंगून जाणे म्हणजे हात लावणे, डोंगर चढून जाणे. डोंगर येंगून जाणे म्हणजे चढून जाणे. हात लावणे म्हणजे स्पर्श करणे आणि गंगन म्हणजे आकाश, गंगना, आकाशाला हात लावून येणे असं अ, आपल्याला इथे कवीने थोडेसे शब्द दिलेत. डोंगर येंगून जाणे म्हणजे चढून जाणे आणि गंगना म्हणजे आकाश. बघा, येंगून पहा, अतुलनीय धैर्य, चिकाटी किंवा उत्तुंग महत्त्वाकांक्षा याचं वर्णन आपल्याला या ओळीमध्ये पाहायला मिळतं. ही वनवासी मुलं आम्ही सश्याच्या वेगानं अगदी सहज डोंगर येंगून जातो म्हणजे चढून जातो आणि गंगनाला हात लावून येतो. येताना चांदण्या घेऊन येतो. येण्याची कल्पना आपल्याला या ओळीमध्ये मांडलेली आहे. मांडलेली पाहायला मिळते. आपल्याला या मुलांची प्रबळ इच्छाशक्ती की इथं पाहायला मिळते. म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करण्याचा प्रयत्न ही पोरं करत आहेत, ही मुलं करत आहेत. कितीही संकटं असली तरी त्याचा बाऊ न करता आनंदानं सर्वांना सामोरं जात आहेत. अशी ही आपली कविता एकंदरीत परिस्थिती कशीही असो, आनंदानं जीवन कसं जगावं, हा संदेश आपल्याला देणारी वनवासी मुलं हा संदेश देऊन जातात. अशी ही आपली कविता जिच्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे थोडक्यात या वनवासी मुलाचं भावविश्व, राहणीमान, जीवन, निसर्ग आणि त्यांचं नातं, निसर्गावर असलेलं प्रेम, त्यांचं वागणं, जगणं, बोलणं, खाणं, पिणं या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर निसर्गाशी किती एकरूप आहेत, त्याचं चित्रदर्शी वर्णन आपल्याला या तुकाराम धांडे यांच्या वनवासी कवितेमध्ये पाहायला मिळतं. आपण परत एकदा कविता वाचून घेऊया पूर्ण. पहा. आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून, देऊ खुशीत ढेकर. खेळू टेकडी भवती, पळू वाऱ्याच्या संगती,
वर पांघरू आबाळ लोळू पृथ्वीवरती. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळ पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे. बसू सूर्याचं रुसून, पाहू चंद्राक हसून, बोलू वाज तिकिंड्याशी, नाचू घोंगडी घेऊन. डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडाकड्यांवरी, बोलू पक्ष्याच्या बोलीत. आम्ही सश्याच्या वेगानं, जाऊ डोंगर इंगून, हात लावू गंगना, येऊ चांदण्या घेऊन. अशी आपली कविता. आपण या कवितेची थोडीशी भाषिक वैशिष्ट्ये पाहूया, की जे आपल्याला रसग्रहणामध्ये उपयोगी पडतील. अ, ही एक अष्टाक्षरी छंदात रचना केलेली कविता आहे. प्रत्येक कडव्यातील पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या पंक्तीत यमक साधले आहे. या कवितेमध्ये अलंकार सुद्धा आलेले आहेत. यमक अलंकार आहे, रूपक अलंकार आहे. रस सुद्धा आलेले आहेत. अद्भुत रस, करुण रस, वीर रस, ग्रामीण आदिवासी ठाकरी बोली भाषा इथे वापरली गेली आहे. साधी, सोपी, सरळ रचना पण मनाला भावणारी अशी आहे. ताल, नादमयता, गेयता, त्यानंतर वाघाचे लवण, वांदार नळी, उंबरमाळी, तिकिंड्या, यंगून अशा अपरिचित संकल्पना पण जिवंत संकल्पना इथे आलेल्या आहेत. वारा, सूर्य, चंद्र, पक्षी, चांदण्या इत्यादी प्रतिमांचा वापर सुद्धा केलेला आहे. बघा आपल्याला या कवितेवरती मूल्यमापन कशा प्रकारचं विचारलं जाईल हे आपण थोडंसं पाहूया. बघा यामध्ये आपल्याला स्वाध्यायामध्ये किंवा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील बघा. आकृती पूर्ण करा असा आपल्याला एक प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सत्य विधान ओळखा. त्यानंतर विधाने पूर्ण करा. ओळींचा सरळ अर्थ लिहा. काव्य सौंदर्य, कृती सोडवा, रसग्रहण आणि स्वमत अशा बऱ्याचशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर भाषा अभ्यासमध्ये वाक्प्रचार या कवितेवर विचारले जाऊ शकतात. विभक्ती व प्रत्यय विचारले जाऊ शकतात. अलंकार विचारले जाऊ शकतात. रस, शब्दसंपत्ती, विरामचिन्हे, लेखन नियम आणि सामान्य रूप अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला किंवा कृती परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर उपयोजित लेखनामध्ये सुद्धा आपल्याला या कवितेवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. उपयोजित लेखनामध्ये आपला जो अ, उपयोजित लेखनाचा जो निबंधाचा भाग आहे शेवटचा प्रश्न 5वा ई 8 गुणांसाठी, तर त्यामध्ये आपल्याला वैचारिक निबंध सुद्धा या कवितेशी संबंधित विचारले जाऊ शकतात. पर्यावरण संरक्षण काळाची गरज असंही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर निसर्ग आपला मित्र असंही विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आत्मकथनावरती सुद्धा आपल्याला या कविते संबंधित प्रश्न विचारले म्हणजे निबंध विचारला जाऊ शकतो. मी कवी बोलतोय, वनवासी मुलाचे किंवा मुलीचे आत्मकथन, त्यानंतर वाघाचे आत्मकथन असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या कवितेमध्ये काही कोणत्या ओळींमध्ये किंवा कोणत्या कडव्यामध्ये काही अडचण वाटते का बघा बरं? विचारू शकता. कोणाला काही अडचण वाटते का कवितेमध्ये? कवितेची कोणती संकल्पना, कोणता शब्द समजत नाही का? विचारू शकता. नाही सर समजलं. ओके. धन्यवाद मॅडम.